ओके, लेक्चर स्टार्ट करूया. लास्ट लेक्चरमध्ये आपण फ्युएल सिस्टीम बघितली होती. आता या लेक्चरमध्ये आपण इंजिनसाठीचे कूलिंग सिस्टीम आणि लुब्रिकेशन सिस्टीम बद्दल शिकणार आहे. तर आता आपण पहिल्यांदा कूलिंग सिस्टीम बघूया. कूलिंग सिस्टीम म्हणजे काय, तर जेव्हा आपल्या इंजिनचं टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी जी सिस्टीम यूज केली जाते त्याला कूलिंग सिस्टीम असं म्हणतात. ए सिस्टीम विच कंट्रोल्स द इंजिन टेम्परेचर इज नोन ॲज कूलिंग सिस्टीम. इंजिन जेव्हा वर्क होत असतं तेव्हा तुम्हाला माहिती आहे की ते इंजिन काय होत असतं, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे हॉट होऊ शकतं, तर ते मेंटेन करण्यासाठी कूलिंग सिस्टीम यूज करतात. त्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत, एअर कूलिंग सिस्टीम आणि वॉटर कूलिंग सिस्टीम. म्हणजे जिथं एअर वापरून इंजिनला कूल करण्याचं काम केलं जातं आणि वॉटर वापरून इंजिन कूल करण्याचं काम केलं जातं. तर कूलिंग सिस्टीमची गरज का असते एखाद्या इंजिनमध्ये? The first point आहे, the temperature of burning gases in the engine cylinder is up to 1500 डिग्री सेल्सिअस टू 2000 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तुमचं इंजिन सिलेंडर जेव्हा वर्क करत असतं तेव्हा त्या बर्निंग गॅसेसचं टेम्परेचर 1500 डिग्री सेल्सिअस ते 2000 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते राईज अप होत असतं. तर हे किती, विच इज अबाव द मेल्टिंग पॉईंट ऑफ मटेरियल ऑफ सिलेंडर बॉडी. आणि तुमचे जे सिलेंडर आहे किंवा तुमचा सिलेंडर हेड जो आहे तर त्याच्या मेल्टिंग पॉईंट पेक्षा, त्या सिलेंडर बॉडीच्या मटेरियलच्या मेल्टिंग पॉईंट पेक्षा हे टेम्परेचर जास्त आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, तर ते जे सिलेंडर बॉडी किंवा हेड आहे ती डॅमेज होण्याची शक्यता असते, फेल्युअर ऑफ सिलेंडर मटेरियल. तर तुम्ही लक्षात ठेवायचंय की का नेसेसरी आहे की जे आपल्या बर्निंग गॅसेस आहेत जेव्हा आपल्या कंबशन चेंबरमध्ये कंबशन होणार आहे त्यानंतरचे जे डेव्हलप झालेले बर्निंग गॅसेस आहेत त्याचं टेम्परेचर 1500 डिग्री सेल्सिअस ते 2000 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं, जे सिलेंडर बॉडी आणि हेडच्या मटेरियलच्या मेल्टिंग पॉईंट पेक्षा जास्त असतं, ज्याच्यामुळे ते डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे तिथली हीट कमी करणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण कूलिंग सिस्टीम यूज करत असतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, ड्यू टू व्हेरी हाय टेम्परेचर द फिल्म ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल विल गेट ऑक्सिडाइज thus producing carbon deposit on surface and this will result in piston seizure. म्हणजे तुमचं जेव्हा एक इंजिनमध्ये टेम्परेचर जास्त असेल, व्हेरी हाय टेम्परेचर जर असेल, तर त्यामध्ये काय होतं, जे तुमच्या इंजिनमध्ये लुब्रिकेटिंग ऑइल यूज केलं असतं तर ते लुब्रिकेशन सिस्टीम मध्ये आपण बघणार आहे. तर ते लुब्रिकेटिंग ऑइल काय होतं, टेम्परेचर जास्त झाल्यामुळे ते ऑक्सिडाइज होतं आणि त्यामुळे त्याच्यातून जो कार्बन डेव्हलप होतो किंवा प्रोड्यूस होतो तो आपल्या सिलेंडर बॉडीवरती वगैरे किंवा त्याच्या सरफेसवरती डिपॉझिट होतं आणि असं झाल्याच्या कारणाने पिस्टन जो आहे तो खराब होण्याची शक्यता असते. पिस्टनवरती ते कार्बन साचू शकतं आणि त्याच्यामुळे फेल्युअर होऊ शकतो. तर ती काळजी घेण्यासाठी आपल्याला कूलिंग सिस्टीम गरजेची आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, ड्यू टू ओव्हर हिटिंग लार्ज टेम्परेचर डिफरन्सेस मे लीड टू ए डिस्टॉर्शन ऑफ इंजिन कंपोनंट्स ड्यू टू द थर्मल स्ट्रेस सेटअप. म्हणजे जर ओव्हर हिटिंग होत असेल तर तिथे काय होतात, थर्मल स्ट्रेस सेटअप होतात म्हणजे डेव्हलप होतात. तर ते थर्मल स्ट्रेस जर होत असेल तर आपल्या इंजिनचे जे कंपोनंट्स आहेत, जे पार्ट्स आहेत छोटे, तर ते सुद्धा खराब होऊ शकतात, त्यांचं डिस्ट्रॉशन होऊ शकतं. दिस मेक्स इट नेसेसरी फॉर टेम्परेचर व्हेरिएशन टू बी केप्ट मिनिमम. म्हणजे आता हे तुम्हाला काय करायचंय, जर तो स्ट्रेस आहे तो कमी करायचा किंवा ते ओव्हर हिटिंग झाल्यामुळे टेम्परेचर इन्क्रीज झाले आणि तुमच्या कंपोनंट्स वरती स्ट्रेस डेव्हलप होऊन तिथं डॅमेजिंग होऊ शकतं, तर ते कमी करण्यासाठी टेम्परेचर व्हेरिएशन जे आहे ते मिनिमम असायला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे, हायर टेम्परेचर ऑल्सो लोअर द व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी ऑफ इंजिन. म्हणजे जर तुमच्या इंजिनमध्ये टेम्परेचर हाय असेल तर तुमची व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी काय लो होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला कूलिंग सिस्टीमची इथं गरज कशासाठी कळालं, तर टेम्परेचर जे बर्निंग गॅसचं टेम्परेचर जास्त आहे ते तुमच्या सिलेंडर बॉडी आणि हेडच्या मटेरियलला डॅमेज करू शकतं. त्यानंतर आहे की लुब्रिकेटिंग ऑइलचं ऑक्सिडायझेशन होऊन तुमच्या पिस्टनवरती पिस्टनच्या सरफेसवरती कार्बन डिपॉझिट होऊ शकतो आणि हे सुद्धा पिस्टन खराब होण्याची शक्यता असते. त्यानंतर ओव्हर हिटिंग जर होत असेल तर त्यावेळी थर्मल स्ट्रेस डेव्हलप होऊन तुमचे कंपोनंट जे आहेत इंजिनचे ते डॅमेज होऊ शकतात. आणि नेक्स्ट आहे, व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी सुद्धा कमी होऊ शकते. तर ह्या सर्व डिफिकल्टीजना कंट्रोल करण्यासाठी किंवा हे कमी करण्यासाठी कूलिंग सिस्टीम गरजेची असते. रिक्वायरमेंट ऑफ इफिशियंट कूलिंग सिस्टीम. म्हणजे तुम्हाला इफिशियंट कूलिंग सिस्टीम हवी असेल तर तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत. इट मस्ट बी कॅपेबल ऑफ रिमूव्हिंग ओनली अबाउट 30% ऑफ हीट जनरेटेड इन कंबशन चेंबर.
टू मच रिमूव्हल ऑफ हीट लोअर्स द थर्मल इफिशियन्सी ऑफ इंजिन. म्हणजे काय सांगितलंय की तुम्ही जेव्हा कुलिंग सिस्टीम करताय तर त्या कुलिंग सिस्टीमनी जी हीट जनरेट झालेली आहे आपल्या इंजिनमध्ये त्यापैकी 30% जनरेटेड हीट जी आहे ती रिमूव्ह करायची. जर त्याच्याहून जास्त टू मच रिमूव्हल ऑफ हीट, जर जास्त हीट रिमूव्ह झाली तर थर्मल इफिशियन्सी काय होऊ शकते, इंजिनची थर्मल इफिशियन्सी कमी होऊ शकते. त्यामुळे तिथं काय काळजी घ्यायची आहे की अप टू 30% हीट आहे ती रिमूव्ह केली पाहिजे तुमच्या कुलिंग सिस्टीमनी. एक पॉइंट आहे, इट शुड रिमूव्ह हीट ॲट ए फास्ट रेट वेन द इंजिन इज हॉट. इंजिन जेव्हा म्हणजे त्यांनी कसं केलं पाहिजे, फास्ट रेटमध्ये तुमचं इंजिनचं टेम्परेचर आहे ते कमी केलं पाहिजे किंवा ती जी हीट आहे ती रिमूव्ह केली पाहिजे. म्हणजे त्याचा हीट रिमूव्ह करण्याचा रेट फास्ट असला पाहिजे. ड्युरिंग द स्टार्टिंग ऑफ इंजिन द कुलिंग शुड बी व्हेरी स्लो सो दॅट द डिफरंट वर्किंग पार्ट्स रीच देअर ऑपरेटिंग टेम्परेचर इन शॉर्ट टाइम. म्हणजे तुमचं इंजिन जेव्हा स्टार्ट होत असतं ड्युरिंग द स्टार्टिंग ऑफ इंजिन ते काय असलं पाहिजे, तर कुलिंग त्यावेळी स्लो असलं पाहिजे, जेणेकरून काय तुमच्या डिफरंट पार्ट्स जे आहेत त्याचं ऑपरेटिंग टेम्परेचर म्हणजे त्याला जेवढं पाहिजे तेवढं ऑपरेटिंग टेम्परेचर त्यांनी तिथं शॉर्ट टाइम मध्ये मिळवलं पाहिजे. त्यामुळे स्टार्टिंग ऑफ इंजिन जेव्हा इंजिन सुरू करत असतं त्यावेळी मात्र तुमचं कुलिंग स्लो असायला पाहिजे. आता फर्स्ट आपण जो टाईप बघतोय कुलिंग सिस्टीम मध्ये, फर्स्ट टाईप आहे एअर कुलिंग सिस्टीम. The heat which is conducted to the outer part of engine is radiated and conducted away by the stream of एअर विच इज ऑप्टेन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. म्हणजे आता हे एअर कुलिंग सिस्टीम मध्ये काय, आता हे इमेजेस बघा, तुम्ही बऱ्यापैकी बघितले असतील की तुमच्या बाईक्सला वगैरे असे असतात, तर हे एअर कुलिंग सिस्टीम आहे. एअर कुलिंग सिस्टीम मध्ये काय केलं जातं, जी आपले इंजिन आहे त्याच्या आउटर साइडचा जो आता हा पोर्शन तुम्हाला दिसतो याला फिन्स असं म्हणतात. तर आउटर साइडचं जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्या थ्रू ते काय केलं जातं, ती एअर जी आहे, एअरची स्ट्रीम जी आहे ती काय कंडक्ट केली जाते तुमच्या इंजिनमधून आणि ती जी हीट आहे ती ऍब्सॉर्ब करून बाहेर टाकण्याचं काम इथं एअर कुलिंग सिस्टीम मध्ये केलं जातं. इन ऑर्डर टू हॅव इफिशियंट कुलिंग बाय मीन्स ऑफ एअर प्रोव्हाइडिंग फिन्स अराउंड द सिलेंडर अँड सिलेंडर हेड. हे जे दिसतात तुम्हाला त्याला फिन्स असं म्हणतात. हे जे आपल्या इंजिनच्या आउटर साइडला हे फिन्स प्रोव्हाइड केलेले असतात. तुम्हाला हे दिसतात का पॅरलल फिन्स इथं आहेत, तर हे फिन्स सिलेंडर हेड आणि सिलेंडर बॉडीच्या आउटर साइडला हे फिन्स प्रोव्हाइड केलेले असतात. द फिन्स आर मेटॅलिक रिजेस विच आर फॉर्म ड्युरिंग द कास्टिंग ऑफ सिलेंडर अँड सिलेंडर हेड. आणि जेव्हा सिलेंडर आणि सिलेंडर हेडचं कास्टिंग होत असतं त्यावेळेस हे मेटॅलिक फिन्स तिथं प्रोव्हाइड केलेले असतात. तर एअर कुलिंग सिस्टीम मध्ये ऍटमॉस्फिअरिक एअरचा वापर करून किंवा तुम्हाला इंजिनमध्ये ह्या एअर कुलिंग सिस्टीम मध्ये फॅन सुद्धा प्रोव्हाइड केलेले असतात. समटाइम्स ब्लोअर्स आर ऑल्सो प्रोव्हाइडेड फॉर प्रोव्हाइड द एअर स्ट्रीम. तर इथं या एअर स्ट्रीमचा वापर करून जी हीट तिथं इंजिनमध्ये डेव्हलप झालेली आहे तर ती हीट काय केली जाते, कंडक्ट केली जाते, रॅडिएट केली जाते. इथं बघा इमेजमध्ये इथं तुम्हाला दिसतील हे इंजिन आहे, त्याच्याबरोबर त्याला हे जोडलेलं आहे फिन्स. ही जे रॅडिएटर आणि रॅडिएटरच्या बाहेर फिन्स प्रोव्हाइड केलेले असतात. त्यानंतर थर्मोस्टॅट आहे. थर्मोस्टॅट कशासाठी, तर तुमचे जे टेम्परेचरचं राईज अँड फॉल आहे म्हणजे टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी थर्मोस्टॅट तिथं प्रोव्हाइड केलेले असतात. त्यानंतर इथं बघा, तर काय होते, बाहेरून ऍटमॉस्फिअर मधली एअर जी आहे ती रॅडिएटर मधून काय केली जाते, इंजिनकडे आतमध्ये एंटर करते आणि ते काय करतात, जेव्हा इंजिन ते जे आपलं टेम्परेचर इंजिनचं इन्क्रीज झालेलं आहे तर ते काय करतं, त्याच्यामुळे आपली जी एअर आहे ती काय होणार आहे, हॉट होणार आहे आणि ती हॉट एअर जी आहे ती पुन्हा रॅडिएटरकडे पाठवली जाते. आता हे रॅडिएटर म्हणजे काय आहे, तर रॅडिएटर इज ए हीट एक्सचेंज
कुठं आलो होतो आपण, कुठून तुम्हाला कनेक्शन प्रॉब्लेम आलेला आहे, जरा पटकन चॅट बॉक्स मध्ये सांगा. आवाज येतोय का? एअर कूलिंग सिस्टीम आपण बघत होतो. आवाज येतोय का सांगायचं पटकन? ओके, एअर कूलिंग सिस्टीम मध्ये पुन्हा एकदा सांगते, एअर कूलिंग सिस्टीम याच्यामध्ये काय होतं, तर जी आपल्या इंजिनमध्ये जी हीट डेव्हलप होते किंवा हीट जी प्रोड्यूस होते, तर ती काय केली जाते, तुमच्या ॲटमॉस्फिअरिक एअरमधून जी एअर स्ट्रीम जी आहे ती यूज करून काय केलं जातं, तुमच्या इंजिनच्या हीट झालेले जे पार्ट्स आहेत तर त्यातली ती हीट काय केली जाते, कंडक्ट केली जाते आणि ती हीट रिड्यूस करण्याचं काम विथ द हेल्प ऑफ एअर इथं केलं जातं. म्हणजे एअर कूलिंग सिस्टीममध्ये एअरचा वापर करून तुमच्या इंजिनचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करण्याचं काम केलं जातं. तर एअरचा इथं वापर जो केला जातो त्यावेळी काय, तर तुमच्या तुमची एअर कूलिंग सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये फिन्स प्रोव्हाइड केलेले असतात. फिन्स कशासाठी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलं होतं इमेजमध्ये, की हे जे फिन्स आहेत पॅरलल, जे तुम्हाला ह्या इमेजमध्ये तुम्हाला जे पॅरलल जो पार्ट दिसतोय काही क्लिप्स असल्यासारखं, तर ते फिन्स आहेत. तर हे फिन्स काय तुमच्या सिलेंडर आणि सिलेंडर हेडच्या आउटर साईडला प्रोव्हाइड केलेले असतात आणि त्या फिन्स कसे मेटल पासून बनलेले असतात, दीज आर मेटॅलिक रिजेस, आणि हे जेव्हा सिलेंडर आणि सिलेंडर हेडचं कास्टिंग होत असतं त्यावेळेस हे फिन्स प्रोव्हाइड केलेले असतात किंवा कन्स्ट्रक्ट केलेले असतात. तर एअर कूलिंग सिस्टीम जेव्हा बघत होतो तर आपण ही डायग्राम पाहत होतो. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचं इथं सिलेंडर्स दिसतील, 4 सिलेंडर आहेत, तर ती हे इंजिन आहे तुमचं, आणि इंजिन जेव्हा वर्क होत असतं तेव्हा तिथं काय होते, हीट डेव्हलप होते. आणि जी इथं तुम्हाला रेडिएटर दिसेल, रेडिएटरच्या पलीकडे एअर दाखवलेलं आहे, तर ॲटमॉस्फिअरिक जी एअर जी आहे ती कुठे आपल्या इंजिनकडे सर्क्युलेट केली जाते, तर ती कूल एअर जी आहे त्या इंजिन मधल्या म्हणजे इंजिनची जे हीट आहे ती कंडक्ट करून ते एअर काय होणार आहे, एअर हॉट होणार आहे, आणि ती हॉट एअर काय केली जाणार आहे, पुन्हा वरती इथून फ्लो जो दिसतोय तुम्हाला त्याचं टेम्परेचर राईज अप झाल्यानंतर ते इकडून रॅडिएटरकडे पुन्हा पाठवली जाणार आहे. तर रॅडिएटरचं काय काम आहे, रॅडिएटर काय करतं, हीट एक्सचेंजरचं काम करतं. हीट एक्सचेंजर म्हणजे जी तुमची हॉट एअर आहे त्याला पुन्हा कूल करण्याचं काम हीट एक्सचेंजरच्या सहाय्याने किंवा रॅडिएटरच्या सहाय्याने केलं जातं. तर इथं काय होतं, ॲटमॉस्फिअरिक एअर तुमच्या इंजिनकडे पास केली जाते आणि इंजिनमधून जे हीट डेव्हलप झालेली आहे ती कंडक्ट करून ती एअर पुन्हा रॅडिएटरकडे पाठवली जाते. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला थर्मोस्टॅट दिसत असेल. थर्मोस्टॅट इट इज युज्ड फॉर कंट्रोलिंग द टेम्परेचर. तर टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी थर्मोस्टॅट्स तिथं प्रोव्हाइड केलेले असतात. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला फॅन दिसेल. तर काही कूलिंग सिस्टीममध्ये ब्लोअर्स प्रोव्हाइड केलेले असतात. तर एअर जे आहे ती एअरची स्ट्रीम आपल्याला ब्लोअरच्या सहाय्याने सुद्धा मिळवता येते. तर त्यासाठी हे फॅन तिथं प्रोव्हाइड केलेले असतात. तर समजलं, एअर कूलिंग सिस्टीममध्ये एअरचा वापर करून जी इंजिनची हीट आहे किंवा इंजिनचं टेम्परेचर आहे ते कंट्रोल करण्याचं काम केलं जातं एअर कूलिंग सिस्टीममध्ये. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे फिन्स प्रोव्हाइड केलेले असतात ते मेटॅलिक फिन्स इथं प्रोव्हाइड केलेले असतात. त्याचप्रमाणे द अमाऊंट ऑफ हीट कॅरीड ऑन बाय द एअर कूलिंग द अमाऊंट ऑफ हीट कॅरीड ऑफ बाय एअर कूलिंग डिपेंड्स अपॉन द फॉलोइंग फॅक्टर्स. म्हणजे तुमची जी हीट आहे इंजिनची, इंजिनमधून जे टेम्परेचर डेव्हलप झाल्यानंतरची जी हीट आहे ती किती प्रमाणामध्ये
कॅरी केली जाते हे कशा कशावरती डिपेंड आहे तर तुमचा जो फिन सरफेस आहे द टोटल एरिया ऑफ फिन सरफेस म्हणजे तुमचे जे फिन्स आहेत त्याच्या एरियावरती डिपेंड आहे. त्याचप्रमाणे वेलोसिटी अँड अमाऊंट ऑफ कुलिंग एअर म्हणजे तुम्ही जी कुलिंग एअर तिथे यूज करताय त्याची वेलोसिटी आणि त्याचं अमाऊंट किती आहे याच्यावरती सुद्धा तुमची कितपत हीट अमाऊंट ऑफ हीट कॅरी केली जाते ते त्याच्यावरून आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे द टेम्परेचर ऑफ फिन्स अँड द कुलिंग एअर म्हणजे तुमच्या फिनचं टेम्परेचर आणि कुलिंग एअरचं टेम्परेचर सुद्धा त्याच्यावरती अफेक्ट करतं तुमची किती अमाऊंट ऑफ हीट कॅरी केली जाते. त्याचबरोबर एअर कुलिंग इज मोस्टली युज्ड इन ट्रॅक्टर्स ऑफ लेस हॉर्स पॉवर, मोटरसायकल, स्कूटर्स, स्मॉल कार्स अँड स्मॉल एअरक्राफ्ट इंजिन अँड इट इज ऑल्सो प्रोव्हाइडेड इन सम स्मॉल इंडस्ट्रियल इंजिन. तर हे जे एअर कुलिंग सिस्टीम आहे ही कुठल्या कुठल्या इंजिनमध्ये तुमच्या मोस्टली ट्रॅक्टर्समध्ये जे कमी हॉर्स पॉवरचे आहेत त्याचप्रमाणे मोटरसायकल असेल, स्कूटर असेल, छोट्या कार्स असतील, छोटे एअरक्राफ्ट इंजिन असेल त्यासाठी किंवा स्मॉल इंडस्ट्रियल इंजिन्समध्ये हे यूज केले जातात. हा आणखी एक पॉईंट जो मी तुम्हाला मगाशी सांगितलेला आहे की इथं एअर प्रोव्हाइड करण्यासाठी ब्लोअर सुद्धा प्रोव्हाइड केलेले असतात. तर हे एअर कुलिंग सिस्टीम. तर ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? ऍडव्हान्टेजेस ऑफ एअर कूल्ड इंजिन्स. तर एअर कुलिंग सिस्टीम प्रोव्हाइड केलेल्या इंजिनला एअर कूल्ड इंजिन सुद्धा म्हणतात. तर ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? तर हे कन्स्ट्रक्शन त्याचं सिम्पल असतं. दीज इंजिन्स आर सिम्पल इन डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन. त्याचबरोबर लायटर इन वेट ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ वॉटर जॅकेट, रॅडिएटर, सर्क्युलेटिंग पंप अँड वेट ऑफ कुलिंग वॉटर. आता हे जे तुम्हाला सांगितलं की ॲब्सेन्स ऑफ वॉटर जॅकेट, रॅडिएटर, सर्क्युलेटिंग पंप आणि वेट ऑफ कुलिंग वॉटर. तर ज्यावेळी वॉटर कुलिंग सिस्टीम असते त्यावेळी तिथं वॉटर यूज केलं जातं. त्यामुळे हे वॉटर जॅकेट, रॅडिएटर आणि हे पंप वगैरे वॉटर कुलिंग सिस्टीमचे पार्ट्स आहेत. तर हे एअर कुलिंग सिस्टीममध्ये नसतात. तर त्यामुळे त्या एअर कूल्ड इंजिनचं वेट लाईट असतं. त्याचप्रमाणे हे चीपर आहे, चीपर टू मॅन्युफॅक्चर आणि त्याचे केअर आणि मेंटेनन्स सुद्धा कमी करावी लागते कारण पार्ट्स खूप कमी आहे त्याचे ॲज कम्पेअर टू वॉटर कुलिंग सिस्टीम. पर्टिक्युलरली ॲडव्हान्टेशियस इन आर्टिक ऑर डेझर्ट. म्हणजे आर्टिकचा जो एरिया आहे जिथं तुमचं आता समजा तिथं वॉटर कुलिंग सिस्टीम आपण यूज करत असेल तर तिथं पूर्ण टेम्परेचर डाऊन असतं, 0 डिग्री किंवा -डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर असतं. तिथं जर वॉटर कूल इंजिन यूज करत असेल तर ते फ्रीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा ठिकाणी एअर कूल्ड इंजिन यूज करतात मोस्टली. त्याचप्रमाणे डेझर्टमध्ये जिथं वॉटरची डिफिशियन्सी असते म्हणजे वॉटर तिथं अवेलेबल होत नाही इझिली त्यावेळी एअर कूल्ड इंजिन आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. नो रिस्क ऑफ डॅमेज फ्रॉम फ्रोस्ट सच ॲज क्रॅकिंग सिलेंडर जॅकेट अँड रेडिएटर वॉटर ट्यूब्स. म्हणजे आता हे जे क्रॅकिंग ऑफ सिलेंडर जॅकेट्स किंवा वॉटर ट्यूब्स आहेत ते क्रॅकिंग कधी होतात? जेव्हा बर्फ वगैरे तिथं म्हणजे जो आपला टेम्परेचर कमी जिथं आहे अशा एरियामध्ये काय होऊ शकतं की वॉटर आहे ते फ्रीज झाल्यामुळे तिथं क्रॅकिंग होऊ शकते, तुमच्या पार्ट्स डॅमेज होऊ शकतात. तर ही डॅमेजची रिस्क एअर कूल्ड इंजिनमध्ये होत नाही. तर हे आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस पाहिले की कन्स्ट्रक्शनमध्ये सिम्पल आहे, इट हॅव्हिंग सिम्पल इन डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन, इट हॅव्हिंग लाईटर वेट, त्यानंतर चीपर इन मॅन्युफॅक्चर, केअर अँड मेंटेनन्स सुद्धा याचा लेस आहे. मोस्टली कुठे यूज केले जातात तर इट इज ॲडव्हान्टेशियस इन आर्टिक अँड डेझर्ट एरिया. त्याचप्रमाणे डॅमेजची रिस्क इथे कमी असते किंवा निग्लिजिबलच असते. आता त्यानंतर आपण बघणार आहे वॉटर कुलिंग सिस्टीम. एअर कुलिंग सिस्टीम समजली आहे. आता त्यानंतर वॉटर कुलिंग सिस्टीम मध्ये काय करतात, याचं काय पर्पज आहे? व्हॉट आर द पर्पज ऑफ वॉटर कुलिंग सिस्टीम? इट टेक्स अवे द एक्सेसिव्ह हीट जनरेटेड इन द इंजिन अँड सेव्ह इट फ्रॉम हिटिंग. सेम आहे जे एअर कुलिंग असू दे किंवा वॉटर कुलिंग असू दे, कुलिंग सिस्टीमचं काय पर्पज आहे की एक्सेसिव्ह हीट जे जनरेट होते आपल्या इंजिनमधून ती काय करणे, कमी करणे आणि हिटिंग पासून, ओव्हर हिटिंग पासून जो डॅमेज वगैरे होऊ शकतात तर ते प्रॉब्लेम्स आहेत ते सेव्ह करणे. इट कीप्स द इंजिन ॲट वर्किंग टेम्परेचर फॉर इफिशियंट अँड इकॉनॉमिकल वर्किंग. तर इंजिनला जे प्रॉपर वर्किंग टेम्परेचर पाहिजे असतं तर ते मेंटेन करण्याचं काम या कुलिंग सिस्टीमच्या सहाय्याने केलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला इंजिनचं वर्किंग जे आहे ते इफिशियंट आणि इकॉनॉमिकली आपल्याला मिळत असतं. तर आता हे वॉटर कुलिंग सिस्टीमची एक इमेज आहे बघा. वॉटर कुलिंग सिस्टीममध्ये आपण मग शेअर यूज करत होतो तर इथं आता वॉटरचा वापर केला जातो की तुमची जी हीट आहे ती कंडक्ट करण्यासाठी. तर तुम्हाला माहिती आहे फ्लुइड्स जे आहेत ते हीट कंडक्ट करतात, मग ती एअर असेल किंवा वॉटर असेल. तर दिस कुलिंग सिस्टीम हॅज 4 टाइप्स ऑफ सिस्टीम. या वॉटर कुलिंग सिस्टीमचे 4 टाइप्स आहेत. डायरेक्ट किंवा त्याला नॉन रिटर्न सिस्टीम असं म्हणतात. नेक्स्ट आहे थर्मोसायफन सिस्टीम, नेक्स्ट हॉपर सिस्टीम आणि फोर्स सर्क्युलेशन सिस्टीम.
मोस्टली काय केलं जातं, फोर्स सर्क्युलेशन सिस्टीम जे आहेत ते ट्रॅक्टरमध्ये सध्या यूज केले जातात, कारण ऑदर जे 3 आहेत त्याच्यापेक्षा हे जास्त प्रचलित आहे. फोर्स सर्क्युलेशन सिस्टीम, वॉटर कुलिंग सिस्टीम मधला फोर्स सर्क्युलेशन सिस्टीम जो टाईप आहे तो मोस्टली ट्रॅक्टरमध्ये यूज केला जातो. तर आता जो फर्स्ट टाईप आहे नॉन रिटर्न वॉटर कुलिंग सिस्टीम, तर नॉन रिटर्न म्हणजे इथं काय तुम्हाला लक्षात येईल की जे आपण वॉटर इथं हीट कमी करण्यासाठी यूज करणार आहे ते रिटर्न केलं जात नाही, म्हणजे इथं सर्क्युलेशन नसणार आहे. दिस इज सुटेबल फॉर लार्ज इन्स्टॉलेशन अँड वेअर प्लेंटी ऑफ वॉटर इज अवेलेबल. आता जिथं मोठं म्हणजे लार्ज इन्स्टॉलेशन याला एरिया जास्त लागणार आहे आणि त्याचप्रमाणे प्लेंटी ऑफ वॉटर इज अवेलेबल. असं का म्हणत आहे, कारण की इथं पाण्याची जास्त गरज का आहे, आपण इथं सर्क्युलर नाही करत आहे, नॉन रिटर्न जे वॉटर आहे ते पुन्हा एकदा हीट जे आहे ती कंडक्ट केल्यानंतर ते आपल्या इंजिन मधून किंवा त्या सिस्टीम मधून बाहेर फेकलं जाणार आहे, म्हणजे आपल्याला वॉटरची जास्त गरज आहे. सो प्लेंटी ऑफ वॉटर इज अवेलेबल, याची कंडिशन आहे मेन. द वॉटर फ्रॉम ए स्टोरेज टँक इज डिरेक्टली सप्लाइड टू द वॉल ऑफ इंजिन सिलेंडर. इथं जे स्टोरेज टँक आता तुम्हाला मग दाखवलं होतं हे एक्सपान्शन टँक आहे, ज्याच्यामध्ये वॉटर कॅरी केलं जातं. तर ते काय केलं जातं, डिरेक्टली आपल्या इंजिन सिलेंडरच्या वॉलकडे पाठवलं जातं, सप्लाय केलं जातं. द हॉट वॉटर इज नॉट कूल्ड फॉर रियूज बट सिम्पली डिस्चार्ज. आणि जे वॉटर जे स्टोरेज टँक मधून वॉटर काय केलं आपण इंजिन सिलेंडरकडे पाठवलं, तर तिथे काय होणार आहे, ते इंजिनची जी हीट आहे ते कंडक्ट करणार आहे आणि ते हॉट वॉटर जे आहे ते पुन्हा कूल करून रियूज नाही करत आहेत. हा नेक्स्ट पॉईंट असं सांगतंय की तुमचं जे वॉटर आहे ते रियूज करत नाही तर ते डिस्चार्ज केलं जातं, त्यामुळेच हे नॉन रिटर्न टाईप असं त्याला म्हणतात. द लो HP इंजिन्स कपल्ड विथ द इरिगेशन पंप इज ए एक्झाम्पल. आता नॉन रिटर्न वॉटर कुलिंगचं जर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं असेल तर जे तुमचे लो HP असणारे जे इंजिन आहे ते इरिगेशन पंप बरोबर जर यूज करत असाल तर त्यावेळी ते इरिगेशन पंपचं साह्याने ते वॉटर जे आहे ते इथं आपण यूज करतो आणि तेच पंपिंग होतं वॉटर आणि पुन्हा डिस्चार्ज केलं जातं. तर हे एक्झाम्पल आहे नॉन रिटर्न वॉटर कुलिंग सिस्टीमचं, की लो हॉर्स पॉवरच्या इंजिन सोबत जर इरिगेशनचा पंप वापरत असो तर ते नॉन रिटर्न वॉटर कुलिंग सिस्टीम होत असतं. ही त्याची डायग्राम आहे. आता इथं बघा इनटेक आहे आणि एक्झॉस्ट आहे. आपल्याला माहिती आहे की इंजिनचं आपण जे आपण पाहिलं होतं की सिलेंडर हेडच्या इथं, तर त्याच्याच खाली इथं बघा वॉटर इन, जिथे तुम्हाला काय केलेलं आहे सिलेंडरच्या आउटर साईडला हा जो गॅप दिसतोय ब्ल्यू कलर मध्ये, तर तिथून काय केलेलं आहे हे वॉटर सप्लाय केलं जातं आणि हे वॉटर सप्लाय केल्यानंतर काय होतं, हे इंजिनचा जो पार्ट आहे गरम झालेला तर ते काय करणार आहे, हीट कंडक्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर जे हॉट वॉटर आहे ते काय केलं जाणार आहे आउट, हे बघा ते काय केलं जाणार आहे डिस्चार्ज केलं जाणार आहे. आणि वॉटरचं टेम्परेचर वगैरे चेक करण्यासाठी इथे काय म्हणतात इंडिकेटर्स प्रोव्हाइड केलेले असतात. त्याचप्रमाणे इथं खाली डायग्राम मध्ये तुम्हाला लुब्रिकेशन पण दिसत असेल तर त्याच्याबद्दल आपण पुढे आणखी बघणार आहे. तर हे नॉन रिटर्न आपण बघत आहे ज्याच्यामध्ये वॉटर इन होत आहे पण सर्क्युलेट होत नाहीये, पुन्हा ते डिस्चार्ज केलं जात आहे. नेक्स्ट टाईप जो आहे तो आहे थर्मोसायफन वॉटर कुलिंग सिस्टीम. थर्मोसायफन बद्दल माहिती आहे का तुम्हाला, ऐकलंय का या आधी कधी थर्मोसायफन सिस्टीम किंवा थर्मोसायफन प्रोसेस, कोणाला माहिती आहे का? नाही माहिती. थर्मोसायफन कोणत्या प्रिन्सिपल वरती असतं, तर आपलं वॉटरचं जे आहे हॉट वॉटरचं जे वेट आहे ते कमी असतं आणि कोल्ड वॉटरचं जे वेट आहे ते जास्त असतं. म्हणजेच डेन्सिटी ऑफ वॉटर, डेन्सिटी ऑफ हॉट वॉटर अँड डेन्सिटी ऑफ कोल्ड वॉटर. हॉट वॉटरची डेन्सिटी कमी असते ॲज कम्पेअर टू कोल्ड वॉटरची डेन्सिटी. तर इथं काय होतं, जे कमी डेन्सिटीचं जे वॉटर आहे ते काय होणार आहे, राईज अप होणार आहे. तर इथं फर्स्ट पॉईंट सांगितलेला आहे, प्रिन्सिपल इज दॅट हॉट वॉटर बिईंग लाइटर राईज अप अँड द कोल्ड वॉटर बिईंग हेवियर गोज डाऊन. जे लाइटर डेन्सिटीचं हॉट वॉटर काय होत असतं, राईज अप होत असतं, वरती जात असतं, आणि जे कोल्ड वॉटर आहे त्याची डेन्सिटी जास्त असते त्यामुळं हेवियर इन वेट ते काय होत असतं, खाली गोज डाऊन. तर द रेडिएटर इज प्लेस्ड ॲट हायर लेवल दॅन द इंजिन फॉर द इझी फ्लो ऑफ वॉटर टुवर्ड्स द इंजिन. इथं जे रेडिएटर यूज करतोय ते आपल्या इंजिनच्या अप्पर साईडला म्हणजे हायर लेवल ऑफ इंजिन ते रेडिएटर्स प्रोव्हाइड केले असतात, जेणेकरून काय होतं की त्या रेडिएटर्स मधूनचा जो वॉटर फ्लो आहे तो इझिली तुमच्या इंजिनकडे ते सप्लाय होणार आहे. Heat is conducted to the water jacket from where it is taken away due to convection by the circulating water. तर वॉटर जॅकेट्स जे असतात, तर इथं बघा हे वॉटर जॅकेट आहेत.
वॉटर जॅकेट जे असतात तर ते काय होतात की ते हीट कंडक्ट करतात. तर ही कुठून, तर तुमचे जे सर्क्युलेटेड वॉटर आहे त्याच्याकडे कन्व्हेक्शन थ्रू काय होतं, ते सर्क्युलेटिंग वॉटर जे आहे ते हीट कंडक्ट करतो. ॲज द वॉटर जॅकेट बिकम हॉट इट rises to the top of radiator. Cold water from the radiator takes place of the rising hot water and in this way the circulation of water is set up. आता इथं बघा, हा जो टँक आहे तर हे काय आहे, तुमचं जे वॉटर आहे तर हे वॉटर जॅकेट मधून काय केलं जातं. आता तुमचं इकडे बघा, इंजिन जे आहे, सॉरी, रॅडिएटर जे आहे तर रॅडिएटरच्या अप्पर साईडला एक टँक आहे आणि लोअर साईडला एक टँक आहे. अप्पर साईडचा जो टँक आहे तो तुमचा हॉट वॉटर तिथं असणार आहे आणि जे कोल्ड वॉटर जे असणार आहे ते लोअर टँक मध्ये. रॅडिएटरचं काय काम आहे, हीट एक्सचेंजिंग. तर इथं काय होणार आहे, इंजिन मधून जे जे इंजिनचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं असतं तर तुमचं जेव्हा वॉटर सर्क्युलेट होणार आहे तेव्हा ते काय करणार, वॉटर जॅकेट काय करणार आहे, ते हीट कंडक्ट करणार आणि हीट कंडक्ट केल्यामुळे ते काय होणार आहेत, गरम होणार आहेत. गरम झाल्यामुळे काय, त्याची डेन्सिटी लो होणार आहे. डेन्सिटी लो झाल्यावरती ते रायझेस अप आणि ते वरती वरती तुमच्या अप्पर टँककडे, रेडिएटरच्या अप्पर टँककडे सप्लाय केलं जाणार आहे किंवा कॅरी केलं जाणार आहे. आणि त्यानंतर ते हॉट वॉटरला पुन्हा रेडिएटेड करून हीट एक्सचेंज करून ते काय होतं, कोल्ड होणार आहे आणि पुन्हा ते कोल्ड वॉटर सर्क्युलेट केलं जातं तुमच्या सिलेंडर जॅकेटकडे किंवा वॉटर जॅकेटकडे. तुमच्या इंजिनच्या आउटर साईडला हे वॉटर जॅकेट्स प्रोव्हाइड केले असतात आणि त्याच्यामधून ते वॉटर, कोल्ड वॉटर आहे ते पास केलं जातं आणि जे इंजिनचं टेम्परेचर आहे ते कंडक्ट करून त्याचे टेम्परेचर राईज झाल्यानंतर ते काय होणार आहे, डेन्सिटी कमी होऊन ते पुन्हा लो डेन्सिटीचं जे वॉटर आहे ते रायझअप होणार आहे आणि ते पुन्हा सर्क्युलेट केलं जाणार आहे. तर लक्षात आलं, इथं थर्मोसायफन वॉटर कुलिंग सिस्टीम मध्ये सर्क्युलेशन ऑफ वॉटर होत असतं इथं. आणि थर्मोसायफन वॉटर कुलिंग सिस्टीम मध्ये जे मोस्टली किंवा मेनली पर्पज प्रिन्सिपल यूज केलं जातं ते कोणतं आहे, डेन्सिटी ऑफ हॉट वॉटर. डेन्सिटी ऑफ हॉट वॉटर आणि डेन्सिटी ऑफ कोल्ड वॉटर वरती थर्मोसायफन इफेक्ट जो असतो त्याच्यावरती हे वॉटर कुलिंग सिस्टीम यूज केली जाते. आपण जी मगाशी बघितली नॉन रिटर्न मध्ये, तिथं काय केलं जात होतं, वॉटर डिस्चार्ज केला जात होता, त्याचा रिटर्न यूज केला जात नव्हता. थर्मोसायफन वॉटर कुलिंग सिस्टीम. आता याचे डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत. तर थर्मोसायफन वॉटर कुलिंग सिस्टीमचे डिसएडव्हान्टेज काय आहे, तर त्याचा जो सर्क्युलेशन रेट आहे तो मात्र स्लो आहे. आपण इथं बघितलं की सर्क्युलेशन होत आहे इथं, त्याच काय म्हणतो आपण वॉटरचा, किंवा त्याच वॉटरला आपण सर्क्युलेट करून आपण पुन्हा यूज करत असतो तिथं टेम्परेचर डिक्रीज करण्यासाठी. तर ते सर्क्युलेशनचा रेट स्लो असतो. सर्क्युलेशन commences only when there is marked डिफरन्स इन टेम्परेचर. आता हे जे सर्क्युलेशन आपण म्हणतोय ते कधी होणार आहे, जर तुमच्या वॉटरमध्ये टेम्परेचर डिफरन्स प्रोव्हाइड होत, टेम्परेचर डिफरन्स जर डेव्हलप होत असेल तरच होणार आहे. म्हणजे जर टेम्परेचर डिफरन्सच नाही तिथं झाला तर ते सर्क्युलेशन प्रॉपरली होत नाही. टेम्परेचर डिफरन्स का, जर जास्त टेम्परेचर असेल तर तिथं काय असणार आहे, लो डेन्सिटी असणार आहे तुमच्या वॉटरची. आणि टेम्परेचर कमी असेल म्हणजे कोल्ड वॉटर असेल तर त्याची डेन्सिटी कमी असणार आहे. तर यासाठी टेम्परेचर डिफरन्स तिथं असायला पाहिजे. सर्क्युलेशन स्टॉप्स ॲज द लेवल ऑफ वॉटर फॉल्स बिलो द टॉप ऑफ डिलिव्हरी पाईप ऑफ रेडिएटर. म्हणजे रेडिएटरच्या इथं हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय तर इथून जर पाणी वरती गेलंच नाही तर तुमचं काय होऊ शकतं, सर्क्युलेशन स्टॉप होऊ शकतं. फॉर दिस रिझन दिस सिस्टीम हॅज बिकम ऑब्सोलेट अँड इज नो मोर इन यूज. आणि त्यामुळंच हे जे डिसएडव्हान्टेजेस आहेत थर्मोसायफन सिस्टीमचे, की त्याचं सर्क्युलेशन रेटच स्लो आहे, त्याचप्रमाणे टेम्परेचर डिफरन्स जर तिथं प्रॉपरली मार्क नाही केला गेला तर सर्क्युलेशन होत नाही. आणि सर्क्युलेशन जे तुमची वॉटर लेवल जी आहे डिलिव्हरी पाईप मधली, तर तिथं जर पाणी थांबलं तर तुमचं सर्क्युलेशन सुद्धा थांबणार आहे. त्यामुळे हे काय झालेलं आहे, सध्या वापरात नाहीये थर्मोसायफन टाईपचे वॉटर कुलिंग सिस्टीम, ते सध्या यूज केले जात नाहीत. नेक्स्ट थर्ड जो टाइप आहे हॉपर वॉटर कुलिंग सिस्टीम, हे सुद्धा सेम आहे. इट इज वर्क्स ऑन सेम प्रिन्सिपल ॲज थर्मोसायफन सिस्टीम. फक्त ह्याच्यामध्ये काय आहे, हॉपर प्रोव्हाइड केला असतो. इट कन्सिस्ट हॉपर ऑन ए जॅकेट कंटेनिंग वॉटर विच सराउंड्स द इंजिन सिलेंडर. तर इथं काय केलं जातं, एक हॉपर प्रोव्हाइड केलेला असतो जॅकेटच्या वरती आणि ज्याच्यामध्ये वॉटर कलेक्ट केलं जातं, म्हणजे वॉटर कॅरी केलं जातं आणि ते तिथून मग इंजिन सिलेंडरच्या अराउंड ते काय केलं जातं,
पास केलं जातं. इन दिस सिस्टीम ॲज सून ॲज वॉटर स्टार्ट बॉइलिंग इट इज रिप्लेस्ड बाय कोल्ड वॉटर. आणि इथं काय होतं, तुमचं गरम झालेलं पाणी जे आहे तर ते कोल्ड वॉटरनी इथं रिप्लेस केलं जातं. सेम ACR 35 काय झालं? An engine fitted with this system cannot run for several hours without it being refilled with water. म्हणजे जर हॉपर वॉटर कुलिंग सिस्टमचा जर वापर आपण त्या इंजिन मध्ये करत असेल तर त्याची कंडिशन अशी आहे की ते जो हॉपर आहे तो फुल असला पाहिजे. जोपर्यंत ते रिफिल केलं जात नाही वॉटरच्या सहाय्याने तोपर्यंत तुमचं इंजिन आहे ते रन होत नाही प्रॉपरली. तर ही त्याची कंडिशन आहे. हॉपर वॉटर कुलिंग सिस्टीम बघतोय जे सेम प्रिन्सिपल वरती थर्मोसायफन प्रिन्सिपल वरती म्हणजे जे आपण सांगितलं थर्मोसायफन इफेक्ट जे कशावरती तुमच्या वॉटरच्या डेन्सिटी वरती डिपेंड आहे. तर त्याच प्रिन्सिपल वरती हे कुलिंग सिस्टीम यूज केली जाते. ज्याच्यामध्ये मात्र फक्त आपल्या जे वॉटर जॅकेट होते मग असे पाहिलेले त्याच्यावरती हॉपर प्रोव्हाइड केलेला असतो ज्याच्यामध्ये वॉटर कॅरी केलं जातं. चौथा जो टाईप आहे महत्वाचा जो आपण मगाशी सांगितलं की सध्या ट्रॅक्टर्समध्ये पोस्ट सर्क्युलेशन टाईपचे वॉटर कुलिंग सिस्टीम यूज केले जातात. तर हा चौथा पॉइंट आपण बघतोय. सिमिलर इन कन्स्ट्रक्शन टू थर्मोसायफन सिस्टीम एक्सेप्ट दॅट इट मेक्स यूज ऑफ सेंट्रिफ्युगल पंप टू सर्क्युलेट द वॉटर थ्रू आउट द वॉटर जॅकेट अँड रेडिएटर. आता हे सुद्धा थर्मोसायफन इफेक्ट वरतीच आहे. इथं सुद्धा जे प्रिन्सिपल आहे ते सुद्धा ते थर्मोसायफनच आहे. पण इथं काय सेंट्रिफ्युगल पंप्स प्रोव्हाइड केलेले आहेत फॉर सर्क्युलेटिंग द वॉटर. म्हणजे वॉटर जॅकेट कडून पुन्हा रेडिएटरकडे त्याचं सर्क्युलेशन करण्यासाठी सेंट्रिफ्युगल पंप इथं प्रोव्हाइड केले असतात. त्यामुळे इथं सेंट्रिफ्युगल पंपचा वापर करतात म्हणजे काय इथं आपण फोर्सफुली किंवा इथं प्रेशर अप्लाय करून ते सर्क्युलेशन घडवून आणतोय. तर त्यामुळे त्याचं नाव फोर्स सर्क्युलेशन किंवा त्याला आपण प्रेशर सर्क्युलेशन वॉटर सिस्टीम असं सुद्धा म्हणतात. The water flows from the lower portion of radiator to the water jacket through the centrifugal pump. After circulation, water comes back to the radiator. It loses its heat by the process of radiation and it employed in car, trucks and tractors. फोर्स सर्क्युलेशन सिस्टीम जी आहे त्याची डायग्राम थोडक्यातच दाखवलेली आहे ही म्हणजे बेसिक. तुम्हाला दुसरी डायग्राम मी नंतर प्रोव्हाइड करेल. तर इथं मेन तुम्ही त्याचं फंक्शन बघा की एक रेडिएटर आहे आणि इंजिन आहे. म्हणजे हे इंजिन आहे. इंजिनच्या इथं काय वॉटर जॅकेट्स त्याला प्रोव्हाइड केले आहेत अराउंड द इंजिन. तर हे वॉटर जॅकेट कडून काय करायचे रेडिएटरकडे सर्क्युलेशन करायचे. तर या सर्क्युलेशनसाठी पंप प्रोव्हाइड केला असतो सेंट्रिफ्युगल पंप. आणि सेंट्रिफ्युगल पंपच्या सहाय्याने काय केलं जातं इथलं वॉटरचं सर्क्युलेशन केलं जातं. हे झालं फोर्स्ड सर्क्युलेशन वॉटर कुलिंग सिस्टीम जे मोस्टली यूज केलं जातं कार्स, ट्रक्स आणि ट्रॅक्टर मध्ये. समजलंय. जे नॉन रिटर्न होतं त्याच्यामध्ये वॉटर डायरेक्ट डिस्चार्ज केलं जायचं तिथं रिटर्न करून पुन्हा वापरलं जायचं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट जो बघितला थर्मोसायफन मध्ये थर्मोसायफन इफेक्ट वरती थर्मोसायफन कुलिंग सिस्टीम यूज केली जाते ज्याच्यामध्ये वॉटरच्या हॉट वॉटरच्या आणि कोल्ड वॉटरच्या डेन्सिटी वरती ते डिपेंड असतं. तिथं सुद्धा वॉटर जॅकेट कडून रेडिएटरकडे सर्क्युलेशन केलं जातं. रेडिएटरला 2 टँक्स असतात अप्पर टँक आणि लोअर टँक. जे कमी डेन्सिटीचं वॉटर जे आहे ते राईज अप होऊन अप्पर टँक कडे जाणार आहे आणि जे कोल्ड वॉटर आहे ते लोअर टँक कडे पुन्हा कलेक्ट करले जाणार आहे. तर हे अशा पद्धतीनं सर्क्युलेशन इथं होत असतं. त्यानंतरचं जे आपण बघितलं डिसएडव्हान्टेजेस थर्मोसायफनचे तर काय सर्क्युलेशनचा रेट कमी होता आणि टेम्परेचर डिफरन्स गरजेचा असतो. त्याचप्रमाणे सर्क्युलेशन स्टॉप होऊ शकतं जर तुमच्या डिलिव्हरी पाईप मधूनच जर वॉटर प्रॉपरली सप्लाय होत नसेल तर. त्यामुळे सध्या थर्मोसायफन सिस्टीमचा कुठंच वापर केला जात नाही. हॉपर कुलिंग सिस्टीम मध्ये इतकंच आहे की हॉपर प्रोव्हाइड केलेला असतो ऑन जॅकेट आणि फोर्स सर्क्युलेशन मध्ये सेंट्रिफ्युगल पंप प्रोव्हाइड केलेला असतो फॉर सर्क्युलेशन. आता हे लिक्विड कुलिंग सिस्टीमचे किंवा वॉटर कुलिंग सिस्टीमचे पार्ट्स कोणते कोणते आहेत. वॉटर पंप असतो, फॅन असतो, रेडिएटर, प्रेशर कॅप, फॅन बेल्ट, वॉटर जॅकेट, थर्मोस्टॅट बॉक्स, त्याचप्रमाणे टेम्परेचर गेज आणि हॉस पाईप्स. ही एक डायग्राम आहे. इथं बघा हे तुमचं रेडिएटर आहे. त्याचप्रमाणे इथं जे दिसेल तुम्हाला थर्मोस्टॅट वॉल आहे, थर्मोस्टॅट इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचप्रमाणे इथं फॅन आहे, फॅन प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचप्रमाणे ओव्हरफ्लो ट्यूब जे आहे तर तुमच्या वॉटरचा जर ओव्हरफ्लो होत असेल तर तो रिटर्न करण्यासाठी सुद्धा इथं प्रोव्हाइड केलेले असतात. हे रेडिएटर आहे ज्याच्यामध्ये रेडिएटर तुम्हाला काय सांगितलं हीट एक्सचेंजर. रेडिएटरचं काय काम आहे हीट एक्सचेंज करण्याचं काम रेडिएटरच्या सहाय्याने केलं जातं. त्याचप्रमाणे इथं वॉटर पंप प्रोव्हाइड केलेला आहे बघा.
वॉटर कुलिंग सिस्टीम मध्ये वॉटर पंप कशासाठी, तुमच्या सर्क्युलेशनसाठी पंप प्रोव्हाइड केलेला असतो. हे जे रेड एरोज दिसतात तुम्हाला, त्याच्यामधून तुम्हाला तिथे दिसत असेल की सर्क्युलेशन कसं होतं. आता हे रेडिएटर मधून जे वॉटर आहे हे कसं केलं जातं, इंजिनकडे पास केलं जातं आणि इंजिन मधून काय गरम झालेलं जे वॉटर आहे, हॉट वॉटर आहे, ते पुन्हा काय केलं जातं, तुमच्या रेडिएटरकडे पाठवलं जातं. तर असं सर्क्युलेशन तुमच्या वॉटर कुलिंग सिस्टीम मध्ये होत असतं. आणि याच्या साह्याने काय केलं जातं, टेम्परेचर जे आहे इंजिनचं ते रिड्यूस करण्याचं काम केलं जातं किंवा मेंटेन करण्याचं काम केलं जातं. तर आता जे आपण पार्ट्स बघत होतो त्याच्यामध्ये वॉटर पंप जो पार्ट आहे, वॉटर पंप जे मोस्टली सेंट्रिफ्युगल टाइपचे पंप्स इथे यूज केले जातात फॉर सर्क्युलेशन. इट इज सेंट्रली माउंटेड ऍट द फ्रंट ऑफ सिलेंडर ब्लॉक अँड युजली ड्रिवन बाय मीन्स ऑफ बेल्ट. आता हे जे वॉटर पंप आहे इथं हे जे प्रोव्हाइड केलेले आहेत, तर ते काय सांगितलं ते कुठं असतात, तर माउंटेड ऍट फ्रंट ऑफ सिलेंडर ब्लॉकच्या फ्रंटला. आणि ते जे कसं ड्रिवन केलं जातं, विथ द हेल्प ऑफ बेल्ट. द बॉटम ऑफ रेडिएटर इज कनेक्टेड टू द सक्शन साइड ऑफ पंप. म्हणजे हा जो रेडिएटरचा बॉटम आहे तो पंपच्या सक्शन साइडला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके. The power is transmitted to the pump from a pulley mounted at the end of crankshaft. आता ही जी पंप आहे त्याला पॉवर कशी ट्रान्समिट केली जाते, तर क्रँकशाफ्ट वरती एक पुली माउंट केलेली असते आणि त्याच्या साह्याने पॉवर ट्रान्समिट केली जाते पंपकडे. क्रँकशाफ्ट तुम्हाला सांगितलेलं मागच्या वेळी, क्रँकशाफ्ट इथं खाली. Seals of various designs are incorporated in the pump to prevent loss of coolant from the system. आणि असे सील असलेले काही डिझाईन्स प्रोव्हाइड केले असतात. म्हणजे वॉटर पंप जो आहे ते सील असतात. सील ऑफ व्हेरियस डिझाईन म्हणजे जे डिझाईन आहे ते सील्ड असतं. कशाचं कारण जे तुमच्या पंप मधून कूलंट जो आहे तो त्याचा लॉस होऊ नये किंवा ते बाहेर पडू नये यासाठी ते जे पंप्स आहेत ते सील असतात. त्याचप्रमाणे फॅन जे आपण वॉटर कुलिंग सिस्टीम मध्ये बघतोय, तर द फॅन इज जनरली माउंटेड ऑन द वॉटर पंप पुली, ऑल्दो ऑन सम इंजिन इट इज अटॅच्ड डिरेक्टली ऑन द क्रँकशाफ्ट. म्हणजे हे फॅन्स जे आहेत ते तुमच्या वॉटर पंपच्या समोर, वॉटर पंप इथं मला दाखवतो, वॉटर पंपच्या पुलीवरतीच फॅन प्रोव्हाइड केलेले असतात किंवा डिरेक्टली क्रँकशाफ्टच्या साह्याने ड्रिव्हन होणारे फॅन्स तिथं प्रोव्हाइड केलेले असतात. फॅनचा पर्पज काय आहे, इट ड्रॉज ॲटमॉस्फिअरिक एअर थ्रू द रेडिएटर and thus increase the efficiency of radiator in cooling hot water. म्हणजे हे ॲटमॉस्फिअरिक एअर जे आहे त्याचं ती एअर स्ट्रीम जे आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या फॅनच्या साह्याने केलं जातं थ्रू द रेडिएटर अँड इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ रेडिएटर. म्हणजे हे काय करतात, रेडिएटरची इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी ह्या फॅनचा उपयोग होतो किंवा ह्या फॅनमधून जी एअर स्ट्रीम ड्रॉ होणार आहे तर त्याचा वापर करून रेडिएटरची इफिशियन्सी इन्क्रीज केली जाते. म्हणजेच ह्या एअरचा वापर आपल्याला कसं होणार आहे की तिथं वॉटर जे आहे, हॉट वॉटर आहे ते कूल करण्यासाठी ह्या एअरचा पण आपल्याला यूज होत असतो. इट थ्रोज फ्रेश एअर ओव्हर द आउटर सरफेस ऑफ इंजिन विच टेक्स अवे द हीट कंडक्टेड बाय द इंजिन पार्ट्स अँड दस इन्क्रीजेस द इफिशियन्सी ऑफ एंटायर कुलिंग सिस्टीम. तर ह्या फ्रेश एअरचा काय आपल्याला फायदा आहे की जी हीट कंडक्ट केली जाणार आहे वेगवेगळ्या इंजिन पार्ट मधून, ती काय केली जाणार आहे, ती कंडक्ट करून ती पुन्हा बाहेर टाकली जाणार आहे. तर ह्याचा काय फायदा होतो की इफिशियन्सी जी आहे आपल्या कुलिंग सिस्टीमची ती इन्क्रीज होत असते. त्याचबरोबर रेडिएटर आपण मगापासून बघतोय प्रत्येक कुलिंग सिस्टीम मध्ये रेडिएटर जो यूज केलेला आहे. द पर्पज ऑफ रेडिएटरलाच हीट एक्सचेंजर असं म्हणतात, इज टू कूल डाऊन द वॉटर रिसीव्ह फ्रॉम द इंजिन. इंजिन कडून जे वॉटर आपण रिसीव्ह केलेलं आहे, जे गरम झालेलं असणार आहे, त्याला कूल डाऊन करण्यासाठी रेडिएटरचा वापर करतो. त्याचे 3 मेन पार्ट्स आहेत, अप्पर टँक, लोअर टँक आणि ट्यूब्स. हॉट वॉटर फ्रॉम अप्पर टँक विच कम्स फ्रॉम इंजिन फ्लोज डाऊनवर्ड थ्रू द ट्यूब्स. म्हणजे जे हॉट वॉटर आहे ते कुठून येणार, अप्पर टँक मध्ये कलेक्ट केलं जातं. आणि ते कुठून, तर इंजिन पासून जे आपल्याला वॉटर आलेलं असतं, म्हणजे इंजिन गरम झाल्यानंतर तिथून सर्क्युलेट झालेलं हॉट वॉटर काय केलं जातं, अप्पर टँककडे कलेक्ट केलं जातं आणि ते पुन्हा डाऊनवर्ड साठी ट्यूबच्या साह्याने किंवा ट्यूब मधून ते डाऊनवर्ड साईडला कलेक्ट केलं जातं. The heat contained in the hot water is conducted to the copper fins provided around the tube. म्हणजे इथं काय केलं जातं, आता ह्या रेडिएटरच्या अराउंड कॉपर फिन्स प्रोव्हाइड केले असतात अराउंड द ट्यूब्स. म्हणजे हे जे ट्यूब्स आपण मगाशी बघितले होते हे, तर इथे ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला समजेल ह्या ट्यूब्स आहेत, अप्पर टँक आहे, लोअर टँक आहे आणि ह्या रेडिएटरच्या
अराउंड फिन्स प्रोव्हाइड केले असतात, कॉपर फिन्स. तुम्हाला मग असे सांगितलं होतं की फिन्स जे असतात ते मेटॅलिक असतात, पहिल्यांदा सांगितलं होतं एअर कूलिंग सिस्टीम मध्ये. तर हे जे इथं फिन्स यूज करतात ते कॉपरचे असतात. हे झालं रेडिएटर. An overflow pipe connected to the upper tank and permits excess water or steam to escape. म्हणजे ते जे अप्पर टँक आहे तिथं एक ओव्हरफ्लो पाईप प्रोव्हाइड केलेला असतो. तुम्हाला मग मी दाखवलं येलो डायग्राम मध्ये. ओव्हरफ्लो पाईप काय करतं, अप्पर टँककडं ते कनेक्ट केलेलं असतं तुमचं ओव्हरफ्लो जो होत असेल पाण्याचा, तर तो तिथं पुन्हा कलेक्ट करण्यासाठी. म्हणजे एक्सेस वॉटर जे आहे ते पुन्हा तिच्यातून काय केलं जातं, ओव्हरफ्लो होत असेल तर ते तिथून बाहेर टाकलं जातं. आता हे जे रेडिएटर्स आहेत त्याचे 3 टाइप्स आहेत, नावं लक्षात ठेवा. गिल्ड ट्यूब, त्यानंतर ट्युब्युलर रेडिएटर आणि हनीकोम किंवा सेल्युलर रेडिएटर. तुम्ही जर रेडिएटर बद्दल नोट लिहित असाल तर तुम्ही तिथं पॉईंट टाकू शकता की देर आर 3 टाइप्स ऑफ रेडिएटर्स आणि त्याची नावं मेन्शन करा. त्यानंतर थर्मोस्टॅट वॉल्व. It is a kind of check valve which opens and closes with the effect of temperature. So thermostat walls मी तुम्हाला सांगितलं होतं की ते काय करतं, कंट्रोल करतं टेम्परेचरला. तर इफेक्ट ऑफ टेम्परेचरच्या इफेक्टमुळे तो बॉल काय होत असतो, ओपन आणि क्लोज होत असतो. इट इज फिटेड इन द वॉटर आउटलेट ऑफ इंजिन. ड्युरिंग द वॉर्म अप पिरियड द थर्मोस्टॅट इज क्लोज्ड अँड द वॉटर पंप सर्क्युलेट द वॉटर ओनली थ्रू आउट द सिलेंडर ब्लॉक अँड सिलेंडर हेड. म्हणजे ज्यावेळी वॉर्मअप पिरियड म्हणजे इंजिन गरम होण्याचा जेव्हा तो जो टाइम असतो त्यावेळी थर्मोस्टॅट बॉल जो आहे तो क्लोज असतो. अँड वेन नॉर्मल ऑपरेटिंग टेम्परेचर इज रीच्ड द थर्मोस्टॅट बॉल ओपन्स अँड अलाउ हॉट वॉटर टू फ्लो टुवर्ड्स द रेडिएटर. आणि जेव्हा नॉर्मल ऑपरेटिंग टेम्परेचर तिथं मिळतं त्याच्यानंतर काय केलं जातं, ते थर्मोस्टॅट बॉल आहे ते हळूहळू ओपन होतो आणि त्याच्यानंतर ते जे हॉट वॉटर आहे, जे आता काय झालेलं आहे, इंजिन मधून टेम्परेचर कंडक्ट करून ते जे हॉट वॉटर आहे ते पुन्हा रेडिएटरकडे पाठवण्याचं काम त्या थर्मोस्टॅट बॉलच्या सहाय्याने केलं जातं. त्यामुळे ते ओपन होतं आणि जेव्हा नुकतंच ते काय होत असतं, वॉर्मअप होत असतं आपलं इंजिन, त्यावेळी तो थर्मोस्टॅट बॉल क्लोज असतो. आता स्टँडर्ड थर्मोस्टॅट जे आहेत तर ते कसं 70 to 75 डिग्री सेल्सिअसला ते स्टार्ट होतात ओपन व्हायला आणि फुल्ली ओपन कधी होतात 82 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे स्टँडर्ड थर्मोस्टॅट बॉल जे आहेत ते 70 ते 75 डिग्री सेल्सिअसला स्टार्ट होतात आणि 82 डिग्री सेल्सिअसला फुल्ली ओपन होतात. आणि हाय टेम्परेचर थर्मोस्टॅट जर असतील ज्याच्यामध्ये परमनंट अँटीफ्रीज सोल्युशन प्रोव्हाइड केले असतात, लाईक प्रेस्टिन किंवा झेरेक्स टाईपचे अँटीफ्रीज सोल्युशन्स असतात, तर हे हाय टेम्परेचर थर्मोस्टॅट जे आहे ते काय करतात, 80 डिग्री ते 90 डिग्री सेल्सिअसला ओपन होतात, स्टार्ट होतात आणि 92 डिग्री सेल्सिअसला फुल्ली ओपन होतात. तुम्ही जस्ट लक्षात ठेवा, स्टँडर्ड थर्मोस्टॅट आणि हाय टेम्परेचर थर्मोस्टॅट. हाय टेम्परेचर थर्मोस्टॅट मध्ये फक्त लक्षात ठेवा की तिथं अँटीफ्रीज सोल्युशनचा वापर केलेला असतो. हे झालं थर्मोस्टॅट वॉल. थर्मोस्टॅट वॉलच्या सहाय्याने काय केलं जातं, तिथं कंट्रोल ऑफ वॉटर. इथं अँटीफ्रीज सोल्युशनचं आता आपण बोललो होतो. अँटीफ्रीज सोल्युशन जे आहे ते कशासाठी, टू प्रिव्हेंट द वॉटर इन कूलिंग सिस्टीम फ्रॉम फ्रीजिंग. सम केमिकल सोल्युशन्स विच आर नोन ॲज अँटीफ्रीज सोल्युशन्स आर मिक्स्ड विथ वॉटर. अँटीफ्रीज सोल्युशन कुठे यूज करतो आपण, जेव्हा तुमचं वॉटरचं जे आहे फ्रीजिंग पासून प्रिव्हेन्शन करण्यासाठी अँटीफ्रीज सोल्युशन यूज केले जातात. कुठं मोस्टली यूज करतात, इन कोल्ड एरियाज. इफ द इंजिन इज केप्ट विदाउट द सोल्युशन फॉर सम टाइम the water may be freeze and expand leading to fractures in cylinder block and cylinder heads. म्हणजे कोल्ड रिजन जर असतील, तुम्हाला मग अशी आर्क्टिकचं सांगितलं उदाहरण, तर तिथे टेम्परेचर खूप कमी असतं. अशा वेळी जर तुम्ही सोल्युशन यूज नाही केलं त्या वॉटरमध्ये अँटीफ्रीज सोल्युशन, तर काय होऊ शकतं, वॉटर मे बी फ्रीज आणि ते फ्रीज झाल्यामुळे काय होतं, एक्सपांड होतं. एक्सपांड झाल्याच्या कारणांनी सिलेंडर ब्लॉक किंवा सिलेंडर हेड किंवा जो पाईप्स असतील, रेडिएटर असतील, तर ते फ्रॅक्चर किंवा त्याचे डॅमेज होऊ शकतात. The boiling point of antifreeze solution should be as high as that of water. दिसते ना स्लाइड? स्लाइड दिसत नसेल तर चॅट वरती सांगा.
काय असलं पाहिजे, अँटीफ्रीज सोल्युशनचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो ॲज हाय ॲज आहे वॉटरच्या बॉइलिंग पॉईंट इतका अँटीफ्रीजिंग सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट असला पाहिजे. नेक्स्ट काय सांगितले, ते वॉटरमध्ये इझिली डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्याचबरोबर रिजनेबली चीप असलं पाहिजे. त्याचबरोबर शुड नॉट डिपॉझिट एनी फॉरेन मॅटर इन पाईप्स अँड रेडिएटर. म्हणजे अँटीफ्रीज सोल्युशन जे आहे ते क्लीन असलं पाहिजे, फ्री फ्रॉम डर्ट. ओके. No single antifreeze solution satisfied all these requirements. The material commonly used are wood alcohol, denatured alcohol, glycerin. अँटीफ्रीज सोल्युशन मध्ये काय काय सांगितलं मी तुम्हाला, वूड अल्कोहोल असेल. काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम असेल तर सांगा पटकन चॅट बॉक्स मध्ये. आवाज येत नाहीये का? स्लाइड दिसत नाहीये का? ओके. वूड अल्कोहोल असेल, डिनेचर्ड अल्कोहोल, ग्लिसरीन, इथिलीन ग्लायकोल, प्रोपिलिन ग्लायकोल आणि अल्कोहोलचं मिक्सचर किंवा ग्लिसरीन अँड व्हेरियस मिक्सचर ऑफ अदर केमिकल्स, हे ॲज युज्ड ॲज अँटीफ्रीज सोल्युशन. वॉटरचं फ्रीजिंग होण्यापासून प्रिव्हेन्शन करण्यासाठी अँटीफ्रीज सोल्युशन मस्ट आहे तुमच्या वॉटरमध्ये ते मिक्स करणं. आता कुलिंग सिस्टीमची सर्व्हिसिंग आणि क्लिनिंग आपण बघणार आहे. सर्व्हिसिंग अँड क्लिनिंग ऑफ कुलिंग सिस्टीम, त्याचं प्रॉपर सर्व्हिसिंग करायला पाहिजे. सिस्टम शुड बी क्लीन ॲट पिरियडिक इंटरवल टू प्रिव्हेंट द अक्युम्युलेशन ऑफ एक्सेस रस्ट अँड स्केल. म्हणजे तुमची जी कुलिंग सिस्टीम आहे ती पिरियडिकल इंटरवलनी काय केलेली असली पाहिजे, क्लीन केलेली असली पाहिजे. तुमचे वॉटर कुलिंग सिस्टीम असेल किंवा एअर कुलिंग सिस्टीम असेल ती प्रॉपरली क्लीन करायला पाहिजे, कारण की तिथं रस्ट अक्युम्युलेशन व्हायला नाही पाहिजे, यासाठी प्रॉपरली ते क्लीन करायला पाहिजे. द कमर्शियल क्लिनिंग कंपोनंट्स मस्ट बी केअरफुली used in accordance with the manufacturer's instruction. जे क्लिनिंग कंपोनंट तुम्ही इथे यूज करणार आहे क्लिनिंगसाठी, तर ते मॅन्युफॅक्चर इन्स्ट्रक्शन जे दिलेले आहेत त्याचा स्टडी करून ते तुम्ही कंपोनंट्स तिथे केअरफुली यूज करायचे आहेत क्लिनिंगसाठी. इफ ए कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ रस्ट हॅज अक्युमुलेटेड, इट मे नॉट बी पॉसिबल दॅट क्लिनिंग अलोन विथ रिमूव्ह इट. जर तिथं रस्ट जर काय सांगितलं की जेव्हा तुम्ही फक्त क्लिनिंग नाही करू शकत त्या क्लिनिंग कंपोनंटच्या सहाय्याने, तर त्यावेळी तुम्ही स्पेशल एअर प्रेशर गन्सचा वापर करून सुद्धा ते जे वॉटर जॅकेट आहेत किंवा रेडिएटर्स आहेत ते प्रॉपरली फ्लश आउट करून क्लीन करू शकता. कुलिंग सिस्टीम मध्ये जी क्लिनिंग करतो त्याचे प्रोसिजर एक थोडक्यात इथं दिलेली आहे, तुम्हाला सांगते. ड्रेन द सिस्टीम बाय ओपनिंग द ड्रेन कॉक्स. ड्रेन कॉक प्रोव्हाइड केलेलं असतं तुमच्या कुलिंग सिस्टीममध्ये, तर त्याच्या थ्रू काय केलं जातं, त्यातलं जे फ्लुइड आहे किंवा लिक्विड आहे, वॉटर असेल तर ते लिक्विड आणि एअर, ते काय केलं पाहिजे, प्रॉपरली ड्रेन केलं पाहिजे. प्रिपेअर अ सोल्युशन ऑफ वॉशिंग सोडा अँड वॉटर विथ अ रेशो ऑफ 1 kg ऑफ सोडा. आता तुम्हाला हा रेशो लक्षातच ठेवला पाहिजे असं काही नाहीये. वॉशिंग सोडा आणि वॉटरचं मिक्सचर करून ते सोल्युशन काय केलं जातं, रेडिएटरमधून आणि इंजिन ब्लॉकमधून रन केलं जातं. आणि ते रन करत असताना आयडियल लोड म्हणजे लोड नसला पाहिजे त्याच्यावरती. आयडियलचं तुम्हाला म्हणजे निष्क्रिय, म्हणजे तुम्ही ना एका आयडियल लोडवरती 8 ते 10 तासासाठी ते सोड्याचं आणि वॉटरचं सोल्युशन आहे ते त्या रेडिएटरमध्ये फिल करून रन करायचं इंजिन. इन केस ऑफ स्केल फॉर्म्युलेशन कॅनॉट बी कम्प्लिटली रिमूव्ड विथ वॉशिंग सोडा. आणि जर स्केल फॉर्म्युलेट झालं असेल, म्हणजे रस्ट तुम्हाला बोलले मग असे, तर ते रस्ट तिथे अक्युम्युलेट झाली असेल तर फक्त वॉशिंग सोडाचा वापर न करता क्लिनिंग एजंट आपल्याला अवेलेबल आहेत. तर ते क्लिनिंग एजंट त्याचे प्रपोर्शन दिलेलं आहे पुढं, इतकं गरजेचं नाही आहे ते.
तर त्या वॉशिंग सोडा बरोबर ते क्लिनिंग एजंट वापरून 2 ते 3 तासासाठी नॉर्मल लोडवरती ते फिलअप करून रन केलं जातं आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, प्रॉपरली फ्लश केलं जातं ते क्लीन वॉटरचा वापर करून. म्हणजे हे क्लिनिंग एजंट वापरून एकदा क्लीन करून तुमचं क्लीन वॉटरनी ते पुन्हा फ्लश केलं जातं किंवा क्लीन केलं जातं. प्रेशर फ्लशिंग सुद्धा इथे यूज केलं जातं. त्याच्यामध्ये काय केलं जातं, प्रेशर इज यूज टू बोथ एजिटेट अँड सर्क्युलेट द वॉटर थ्रू द कुलिंग सिस्टीम. म्हणजे प्रेशर फिलिंग मध्ये तुम्हाला मग अशी सांग सॉरी, थोडा नेटवर्क इश्यू असल्यामुळे सतत स्लाइड जात असेल इथून. तर हे एअर कुलिंग, आपण जे आता कुलिंग सिस्टीम बघितली आपण इंजिन मधली, एअर कुलिंग आणि वॉटर कुलिंग बघितलं. त्याच्यानंतर आता आपण लास्टला पाहिलं की त्याचं क्लिनिंग आणि सर्व्हिसिंग कसं करायला पाहिजे. त्यानंतर लुब्रिकेशन सिस्टीम जे आहे, लुब्रिकेशन सिस्टीम सुद्धा प्रत्येक इंजिन मध्ये गरजेचे आहे फॉर तुमचे जे इंजिनचे पार्ट्स आहेत तर यासाठी लुब्रिकेशनचा वापर केला जातो. तर आता लुब्रिकेशनचा काय उपयोग, लुब्रिकेशन जे आपण यूज करतो तर ते कशासाठी, तर फर्स्ट आहे रिड्युसिंग फ्रिक्शन इफेक्ट, त्यानंतर कूलिंग इफेक्ट, सीलिंग इफेक्ट आणि क्लिनिंग इफेक्ट. म्हणजे लुब्रिकेशन मधून आपल्याला एवढे इफेक्ट मिळतात की फ्रिक्शन इफेक्टला रिड्यूस करण्याचं काम, त्याचप्रमाणे कूलिंग आणि सीलिंग आणि क्लिनिंगचं. रिड्युसिंग फ्रिक्शनल इफेक्ट म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती की आपण इंजिनमध्ये बरेचसे असे जे सर्फेसेस आहेत की ते रबिंग सर्फेसेस आहेत जे मुव्हिंग होत असतात, तर ते त्यांच्यामध्ये जे डेव्हलप होणारं फ्रिक्शन आहे तर ते कमी करण्याचं काम लुब्रिकेशनच्या सहाय्याने केलं जातं. टू रिड्यूस फ्रिक्शन अँड विअर बिटवीन टू रबिंग सर्फेस मधलं फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी. टू अवॉइड फ्रिक्शन द कॉन्टॅक्ट ऑफ टू स्लायडिंग सरफेस मस्ट बी रिड्युसेस ॲज फार ॲज पॉसिबल. म्हणजे तुमचे रबिंग सर्फेसेस असतील, स्लायडिंग सर्फेसेस असतील, तर ह्याच्यामध्ये जे डेव्हलप होणारं फ्रिक्शन आहे तर ते अवॉइड करणं किंवा रिड्यूस करणं. दिस कॅन बी डन बाय प्रॉपर लुब्रिकेशन ओनली. म्हणजे हे जे फ्रिक्शन लॉस आहे किंवा फ्रिक्शनल इफेक्ट जो आहे तो कमी करण्याचं काम आपण लुब्रिकेशनच्याच साह्याने करू शकतो. Lubrication forms an oil film between the two moving surface. It also reduces noise produced by the movement of two metal surface. जे लुब्रिकेशन जे आहे तर हे कसं असतं, जे मुव्हिंग पार्ट्स आहेत किंवा रबिंग सर्फेसेस आपण जे बोललो किंवा स्लायडिंग सर्फेसेस आहेत तर त्याच्या बिटवीन ऑइल फिल्म सर्क्युलेट केली जाते आणि त्याच्या साह्याने काय केलं जातं की ते फ्रिक्शन आहे ते कंट्रोल केलं जातं. त्याचप्रमाणे जे मुव्हिंग पार्ट्स आहेत किंवा टू मेटल सर्फेसेस जे आहेत त्याच्या मुवमेंटमधून जो प्रोड्यूस होणारा नॉईस आहे तो सुद्धा रिड्यूस करण्याचं काम लुब्रिकेशनच्या साह्याने आपण कमी करू शकतो. त्याचप्रमाणे लुब्रिकेशन काय आपल्याला मिळवून देतं की कूलिंग इफेक्ट. तर ते कसं, द हीट जनरेटेड बाय पिस्टन सिलेंडर अँड बिअरिंग्स इज रिमूव्ड बाय लुब्रिकेशन टू ए ग्रेट एक्सटेंट. लुब्रिकेशन क्रिएट्स कूलिंग इफेक्ट ऑन द इंजिन पार्ट. म्हणजे जे आपण लुब्रिकेशन ऑइल यूज करणार आहे इथं, लुब्रिकेटिंग ऑइल, तर त्याचा आपल्याला इथं असा फायदा होतो की इंजिन सिलेंडरचं आणि बिअरिंग्स मध्ये जे डेव्हलप होणारी हीट आहे किंवा जनरेट होणारी हीट आहे तर ती रिमूव्ह करण्याचं काम त्या ऑइलच्या सहाय्याने सुद्धा केलं जातं. म्हणजे ते ऑइल, लुब्रिकेटिंग ऑइल ॲज कुलिंग एजंट तिथं आपण यूज करू शकतो किंवा तसा त्याचा यूज होतो. सीलिंग इफेक्ट म्हणजे तुमचे जे पार्ट्स आहेत किंवा पिस्टन असेल, पिस्टन रिंग असेल, तर हे ह्या पार्ट्स मधले जे गॅप्स असतील तर ते गॅप फिल करण्याचं काम या लुब्रिकंटच्या सहाय्याने केलं जातं. त्याचप्रमाणे प्रिव्हेंट लिकेज ऑफ गॅसेस फ्रॉम इंजिन सिलेंडरमधून जर गॅसेस लिकेज होत असतील तर ते प्रिव्हेंट करण्याचं काम सुद्धा ह्या लुब्रिकंटच्या सहाय्याने केलं जातं. म्हणजे इट इज ऑल्सो युज्ड ॲज सील
त्याचप्रमाणे क्लिनिंग इफेक्ट, आता लुब्रिकेशनचं क्लिनिंग कसं काय होऊ शकतो लुब्रिकेशनच्या सहाय्याने, तर तुमचे जे डर्ट आहे किंवा कार्बन जे आहे तर ती काय होते ऑइलमध्ये मिक्स होऊन ते आपण रिमूव्ह करू शकतो. तर हे जे लुब्रिकंट्स आहेत ते ॲज आपण क्लिनिंगसाठी सुद्धा यूज करू शकतो. तर हे क्लिनिंगचे लुब्रिकेशनचे डिफरंट इफेक्ट आपण बघतोय. फ्रिक्शन इफेक्ट रिड्यूस करणं, त्याचबरोबर कुलिंग, सीलिंग आणि क्लिनिंग इफेक्ट. आता लुब्रिकेशन थेरी आपण बघूया. लुब्रिकेशन थेरीमध्ये 2 थेरी आहेत, फ्लुइड फिल्म थेरी आणि बाउंड्री लेअर थेरी. फ्लुइड फिल्म थेरीमध्ये the lubricant is supposed to act like mass of globules rolling in between two surfaces. It produces a rolling effect which reduces friction. Fluid film मध्ये काय होतं तर रोलिंग इफेक्ट होतो तुमच्या लुब्रिकंटचा. जे मुव्हिंग पार्ट जे आहेत किंवा जे 2 सरफेसेस आहेत त्याच्या बिटवीन काय केलं जातं, हे लुब्रिकंट जे आहे ते पास केलं जातं आणि रोलिंग इफेक्ट थ्रू काय होतं तिथं फ्रिक्शन जे आहे ते रिड्यूस करण्याचं काम करतात. बाउंड्री लेअर थेरीमध्ये काय, द lubricant is soaked in rubbing surface and forms oily surface over it and thus sliding surface are kept apart from each other thereby reducing friction. आता बाउंड्री लेअर थेरीमध्ये काय आहे तर तुमचं लुब्रिकंट जे आहे ते सरफेसवरतीच आहे, तर रबिंग सरफेसवरतीच सोक केलं जातं आणि ते सोक केल्याच्या नंतर काय होतं त्या सरफेसवरती ऑइल फिल्म किंवा ऑइल सरफेस तिथं तयार होतो आणि तो ऑइल सरफेस तयार झाल्यामुळे 2 पार्ट्स मधलं गॅप तिथं मेंटेन केला जातो आणि तिथला जे स्लायडिंग सरफेसेस आहे त्याच्यामध्ये गॅप प्रोव्हाइड करून फ्रिक्शन जे आहे ते रिड्यूस करण्याचं काम केलं जातं. तर एक तर काय तर तुम्ही त्या 2 पार्ट्स मधून फ्लुइड जे आहे ते डिरेक्टली रोलिंग इफेक्टनी पास करणं, किंवा दुसरं म्हणजे तर तो डायरेक्ट आपला जो सरफेस आहे रबिंग सरफेस तो काय करायचा, सोक करायचा लुब्रिकंटमध्ये आणि त्याच्यामुळे त्या सरफेसवरती एक ऑइली सरफेस तयार होतं आणि ते ऑइली सरफेस तयार झाल्यामुळे तिथं फ्रिक्शन जो होत आहे ते तिथं रिड्यूस केलं जातं. लुब्रिकंट्सचे पण टाईप्स आहेत, 4 टाईप्स आहेत, ॲनिमल फॅट, व्हेजिटेबल, मिनरल्स आणि पेट्रोलियम. जे ॲनिमल फॅट्स पासून लुब्रिकंट बनवलं जातं. जे ॲनिमल फॅट लुब्रिकंटचा ड्रॉबॅक हा आहे की डज नॉट स्टँड मच हीट, म्हणजे ते जास्त हीटला स्टँड करू शकत नाही. म्हणजे खूप जास्त हीट इंजिनमध्ये डेव्हलप होत असेल तर तिथं ॲनिमल फॅट लुब्रिकंट्सचा चांगला वापर होत नाही. ते वॅक्सी असतं, गमी असतं आणि त्यामुळे मशीन्समध्ये सुटेबल नाही आहे. विच इज नॉट व्हेरी सुटेबल फॉर मशीन. का सांगितलं, ॲनिमल फॅट नॉट मच स्टँड हीट, it is gummy and waxy in structure, therefore it is not suitable for machines. Vegetable lubricants obtained from seeds, fruits and plants, cottonseed oil, olive oil, linseed oil आणि castor oil are used in small simple machines. म्हणजे जे स्मॉल मशीन आहे त्याच्यामध्ये कॉटन सीडचं ऑइल असेल किंवा ऑलिव्ह ऑइल, लिन्सीड ऑइल आणि कॅस्टर ऑइल जे आहे ते इथं ॲज अ लुब्रिकंट यूज केलं जातं. मिनरल लुब्रिकंट मोस्ट पॉप्युलर फॉर इंजिन, म्हणजे इंजिनमध्ये जे आपण मोस्टली यूज करतो ते मिनरल लुब्रिकंट्स यूज करतो. इट इज ऑप्टेन फ्रॉम क्रूड पेट्रोलियम. पेट्रोलियम जे आहे, कच्चं पेट्रोलियम जे आहे त्याच्यापासून जे लुब्रिकंट बनवतात ते आपण मोस्टली इंजिनमध्ये यूज करतो. पेट्रोलियम लुब्रिकंट्स आर लेस एक्सपेन्सिव्ह अँड सुटेबल फॉर इंटरनल कंबशन इंजिन. पेट्रोलियम लुब्रिकंट्स जे आहेत ते लेस एक्सपेन्सिव्ह आहेत आणि इंटरनल कंबशन इंजिनसाठी ते सुटेबल आहेत. आपण बघितले 4 लुब्रिकंट्सचे टाईप. त्याच्यानंतर आपण बघणार आहे, आपल्याकडे अजून आहे 10 मिनिटं वेळ. गुड लुब्रिकंट आपण कसं ओळखायचं, त्याच्या काही क्वालिटीज असल्या पाहिजेत. तर फर्स्ट आहे, इट शुड हॅव सफिशियंट विस्कॉसिटी टू कीप रबिंग सरफेस अपार्ट. म्हणजे ह्या लुब्रिकंटची विस्कॉसिटी आहे ती सफिशियंट असली पाहिजे जेणेकरून रबिंग सरफेसला अपार्ट ठेवलं पाहिजे, त्यांनी त्याच्यामधला गॅप मेंटेन केलेला असला पाहिजे. सेकंड पॉईंट, इट शुड रिमेन स्टेबल अंडर चेंजिंग टेम्परेचर. जेव्हा टेम्परेचर इथं चेंज होत असतं, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होणं आणि कमी होणं या वेळी मात्र ते तुमचं लुब्रिकंट जे आहे ते स्टेबल असलं पाहिजे. जे ॲनिमल फॅट आपण म्हटलं होतं डज नॉट स्टँड इन मच हीट. ओके. त्यानंतर तिसरं काय, इट शुड कीप लुब्रिकंट पॅन्स क्लीन. लुब्रिकेटेड पॅन्स जे इथं प्रोव्हाइड करतात, आपण लुब्रिकेटिंग सिस्टम जेव्हा पुढे बघू तेव्हा त्या सिस्टीममध्ये ऑइलसाठी पॅन्स प्रोव्हाइड केले असतात, ऑइल पॅन वगैरे, तर ते प्लॅन काय असले पाहिजेत, क्लीन असले पाहिजेत. आणि इट शुड नॉट करोड मेटॅलिक सरफेस. आणि त्या लुब्रिकंटमुळं किंवा त्या ऑइलमुळं मेटॅलिक सरफेसचं करोजन नाही व्हायला पाहिजे. ह्या गुड लुब्रिकंटच्या क्वालिटीज आपण 4 बघितल्या. लुब्रिकेशन कुठं कुठं गरजेचं आहे, म्हणजे पार्ट्स रिक्वायर्ड लुब्रिकेशन. आपले जे इंजिनचे जे पार्ट्स आहेत तर तिथं कुठल्या पार्ट्सला लुब्रिकेशन लागतं, म्हणजे सिलेंडर बॉल, पिस्टन पिन, क्रँकशाफ्ट, खूप सारे पार्ट्स आहेत ज्याला लुब्रिकेशन गरजेचं आहे, कारण की मोस्टली हे मेटलपासूनच बनलेले आहेत.
आणि त्याचं रस्टपासून किंवा करोजनपासून प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, लुब्रिकेशन. त्याचप्रमाणे क्रँकशाफ्ट असेल, कनेक्टिंग रॉड बिअरिंग्ज असतील, सगळ्या बिअरिंग्ज, कॅम्पशाफ्टच्या बिअरिंग्ज असतील, बॉल्स असतील, बॉल्स ऑपरेटिंग मेकॅनिझम मधले सर्व पार्ट्स, कूलिंग फॅन्स असतील, वॉटर पंप्स असतील किंवा इग्निशन मेकॅनिझम असेल, तर ह्या सर्व पार्ट्स लुब्रिकेशन करणं गरजेचं असतं. आणि याच्यामध्ये लुब्रिकेशनचे 3 टाइप्स आहेत, 3 सिस्टीम आहेत, स्प्लॅश सिस्टीम, फोर्स फीड सिस्टीम आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे कंबाईंड लुब्रिकेशन सिस्टीम असंही आपण त्याला म्हणू शकतो. घ्यायचे का? घ्यायचं का, कंटिन्यू करायचं का, टाइप्स वगैरे समजलंय का? कूलिंग सिस्टीम समजलीये का? नको मॅडम, आता नेक्स्ट लेक्चर. हो मी थांबतीच आहे. व्हिडिओ ऑन करा तुमचे, मग थांबूया आपण. समजलं का कूलिंग सिस्टीम? असाइनमेंट द्यायची का? मागच्या असाइनमेंट सर्वांनी कंप्लीट केलं ना? असाइनमेंट नुसार तुमची अटेंडन्स लावणार आहे मी. ज्याची असाइनमेंट नाही ना मिळालेली, त्याची अटेंडन्स जरी असली लेक्चरला तरी त्याचं नाव काढून टाकणार आहे तिथून. चला व्हिडिओ ऑन करा पटपट. असाइनमेंट घ्या, असाइनमेंटचे क्वेश्चन लिहून घ्या. असाइनमेंट लिहून घेताय? ओके, चला आजच्या टॉपिकला तुम्हाला असाइनमेंट नाही.